नमस्कार मंडळी, मी आज मस्त एक नॉनव्हेजची डिश घेऊन आलेली आहे, खास नॉनव्हेज प्रेमीसाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही ही रेसिपी माझी यूट्यूबवरून बघत असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी। गॅसवरती मी एक भांडं गरम करायला ठेवलं आहे, त्यात थोडंसं मी आता तेल टाकून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेला लसूण यामध्ये मी फोडणीला टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून मस्त परतून घ्यायचा आहे, छान लालसर असा कांदा होईस्तोवर। तर आता मी कांदा हा मस्त लालसर गुलाबी होईस्तोवर परतून घेतलेला आहे। आता मी अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे, चिमूटभर हिंग टाकून घेतलेला आहे आणि छान परतून घ्यायचे आपल्याला। यानंतर मी आता मस्त एक चिकनचा पीस टाकते। चिकन मी छान मॅरिनेशन करून घेतलं होतं, यासाठी 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मसाला आणि हिंग असं मी मॅरिनेशन करून ठेवलं होतं आणि 1 चमचा मीठसुद्धा मॅरिनेशनला घेतलं होतं। चिकन छान परतून आपण आता 10 मिनटं झाकून वाफवून घेणार आहे। झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून चिकन खाली जळणार नाही आणि मस्त चिकनला पाणी सुटेल। छान शिजेपर्यंत आपण वाटण तयार करून घेणार आहे। यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे, ते मस्त बारीक आपल्याला कट करून घ्यायचे आहेत वाटणासाठी। गॅसवर मी तवा आता गरम करायला ठेवला होता, यावरती कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। छान गुलाबी असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, खूप काळपट नाही होऊ देत मी। त्यानंतर खोबरं मी मस्त किसून घेणार आहे बारीक, कारण की बारीक किसणीने किसून घेतल्यावरती वाटताना पटकन मिक्सरमध्ये बारीक वाटलं जातं आपलं जे काही वाटण असतं, त्यासाठी मी किसून घेते खोबरं। कांद्यासोबत मी दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे, तो सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। अर्धा चमचा जिरं टाकून कांदा आणि हे सगळं मस्त भाजून घेणार आहे मी। दालचिनीमुळे टेस्ट खूप छान येते ग्रेव्हीला, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा दालचिनी। बाकी मी काही गरम मसाला यूज केलेला नाही आहे। खोबरं घेतलेलं आहे मी अर्धा वाटी, ते मस्त किसून आता आपण तेही छान लालसर भाजून घेणार आहे, कांदा आणि खोबरं। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करून सांगा तुम्हाला कशा वाटते माझ्या रेसिपी। चला तर मग आपण छान बारीक वाटून घेऊया। यानंतर मी आता कढईमध्ये तेल गरम करून कढीपत्ता कोथिंबीरची फोडणी छान करून घेतलेली आहे। या फोडणीत आपल्याला आता मसाले टाकून घ्यायचे आहे। 1 चमचा लाल तिखट, 2-3 चमचे मी काळा मसाला घरगुती टाकलेला आहे आणि छान आपल्याला परतून घ्यायचे। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त मसाले टाकू शकता। आता आपण जे बारीक वाटण करून घेतलेले आहे मसाल्याचं, ते आपण छान परतून घेणार आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, त्यामुळे छान ग्रेव्हीला कलर आणि टेस्ट येणार। थोडासा अर्धा चमचा मी गरम मसाला यूज केलेला आहे चिकनचा आणि छान आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे। तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची। मी ग्रेव्ही छान परतून घेतली, यात थोडा चिकनचा स्टॉक टाकला 1 चमचा, त्यामुळे ग्रेव्हीला छान टेस्ट येईल। यानंतर मी चिकनचे पीसेस टाकून घेणार आहे आणि छान आपण ग्रेव्ही परतून घेणार आहोत। मी पहिले फक्त पीसेस टाकले चिकनचे, चिकनचा स्टॉक टाकलेला नाही। 2-3 मिनटं परतून आता आपण झाकण ठेवून 4-5 मिनटं शिजू देणार आहे, जेणेकरून सगळे मसाले एकत्र मिक्स होऊन चिकनला मस्त टेस्ट येईल। यानंतर जो चिकनचा स्टॉक होता तो मी ॲड करून घेणार आहे आणि परतून घेणार आहे। तुम्हाला किती पातळ ग्रेव्ही हवी त्यानुसार कमी जास्त पाणी टाकून ही ग्रेव्ही बनवू शकता। मी फक्त चिकनचा स्टॉक टाकून घेतला आहे, जो काही आपला चिकनला होता तो। यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे। मी मॅरिनेशनसाठी थोडंसं मीठ लावून घेतलं त्या अगोदर, पण आता मसाले आणि जो काही वाटण लावलं आहे त्यासाठी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आपली ही ग्रेव्ही छान तयार झालेली आहे भाकरीसोबत खाण्यासाठी। तर भरपूर मस्त सलाड आणि भाकरी आणि आपले हे चिकन ग्रेव्ही रेडी झालेलं आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा।